नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावतीमधून एक अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक बातमी. चांदूर बाजार तालुक्यातील एका महिलेच्या जीवनात घडलेली ही घटना स्त्री अस्मितेवर आणि मानवी हक्कांवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. या महिलेचे लग्न झाले होते, पण 50 वर्षीय एका मुस्लिम समाजातील व्यक्तीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नवऱ्यापासून दूर केले. सध्या तिला मारहाण करत असून धर्मांतरासाठी जबरदस्तीचा दबाव टाकला जात आहे, असा आरोप आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार तिला मोहनी करून जवळ केले, गर्भवती केले, रुग्णालयात नेऊन जबरदस्ती गर्भपात करवला आणि नंतर कोर्टात लग्न केले. त्यानंतर सतत मारहाण आणि धर्म बदलवण्याचा दबाव सुरू आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसात केली असता योग्य कारवाई झाली नाही, असे सांगताना अनिल बोंडे यांनी आज पत्रकार परिषदेत अमरावतीचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. अनिल बोंडे यांनी सांगितले की ते या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट संपर्क साधणार असून पीडित महिलेचे योग्य पुनर्वसन, तिला नोकरी आणि तिच्या 2 मुलांच्या संगोपनासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणार आहे. पीडित महिलेच्या शब्दात सांगायचे तर तिचा नवरा तिच्यापासून हिसकावला गेला, आईपासून लांब केले गेले आणि आता तिची आई ही मृत्युमुखी पडली आहे. ही केवळ एका महिलेची व्यथा नाही, तर समाजातील असुरक्षिततेची आणि न्यायव्यवस्थेची कमतरतेची मोठी चिंता आहे. या प्रकरणात तातडीने न्याय मिळावा आणि पीडितेला संरक्षण व मदत मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. सातत्याला मारहाण, तिच्या मुलापासून आणि त्या नवऱ्यापासून लैंगिक अत्याचार, मुलापासून लैंगिक अत्याचार आणि ती कोणी जातीची आहे, काटकीन आहे, असा त्रास सातत्यानं सुरू आहे. तिला 2 लहान मुली आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ते ऑक्टोबरला येऊन गेली. तुमचा त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला भेटू नाही दिलं, तिला बाहेरच्या बाहेर हाकलला आणि ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स, फक्त दुसरं लग्न केलं याच्याबद्दलचा ऑफेन्स, ते अॅट्रॉसिटी दाखल नाही केली, लैंगिक अत्याचाराचं दाखल नाही केलं, मुलांनी मारलं ते दाखल नाही केलं, तिने सगळे रिपोर्ट केले, पण रिपोर्टच घ्यायला तयार नाही. वुमन्स 24 न्यूजच्या या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असेल. अधिक अपडेट्ससाठी आमच्या सोबत राहा. नमस्कार.